नमस्कार, मी दीपक शिवकुमार मठपती। माझा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रोड ॲक्सिडेंट झालेला होता। या रोड ॲक्सिडेंटमध्ये काय झालं होतं हे मला काही आठवत नाही, परंतु माझ्या भाच्याने नोबल हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट केलं। नोबल हॉस्पिटलमधला सगळा स्टाफ इतके चांगले आहेत। त्यामध्ये फोर्थ ग्रेडपासून ते वरती डॉक्टरपर्यंतचे सगळा स्टाफ चांगला आहे। त्या जानेवारीच्या 21 तारखेला माझी कवटी ही परत एकदा बसवली गेली आणि त्या ह्याच्यामध्ये माझी परत मेमरी त्यांनी चेक केली आणि आज मी पूर्णपणे फिट दिसत आहे आणि त्यांनी मला चांगल्या पद्धतीने तयार केलेलं आहे। ह्या नोबल हॉस्पिटलचे मी असंख्य ऋणी आहे। त्याचा सगळा स्टाफ, नर्ससुद्धा, तिथला सगळा स्टाफ हा खूप चांगला आहे। त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आणि आभार मानत आहे। त्या जीवाच्या गेल्या मृत्यूच्या दारात माझ्या मुलाला आणलं। मेमरी लवकर येत नाही, पण त्यांनी मेमरी बघितल्यावर त्यांनाही आनंद झाला की ह्या 4-5व्या दिवशी ह्या मुलाची मेमरी आली, मुलगा बोलतोय। खूप त्यांना आनंद वाटला। डॉक्टरांच्या हाताला श्रेय आलं, यश आलं। असं त्यांना आयुष्यवंत देवानी करावं आणि त्यांनी पेशंटची अशीच सेवा करावी। हे एक दिग्गत आहे की एका डॉक्टरनी हे 2 डॉक्टरचं परिश्रम असे आहेत। मी त्यांची अजन्म ऋणी आहे। माझ्या मुलाला आज तुमच्या समोर जो ठेवलेला आहे हा माझा मुलगा आहे। समजून घ्या, एवढं नोबल हॉस्पिटलचं करावं तेवढं लौकिक अपरंपार असं त्यांची सेवा आहे। मला वाटते की जगाच्या पाठीवर परमेश्वर डॉक्टराच्या रूपात वावरत असावा, म्हणूनच त्यांना जीवनदाता असे म्हटले जात असावे। डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत किचकट ऑपरेशनची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडत माझ्या भावाला मृत्यूच्या दारेतून परत आणले, किंबहुना जीवनदान देत त्याचा साक्षात पुनर्जन्मच घडून आणला आणि आम्ही सर्व निश्चिंत झालो। डॉक्टरांच्या रूपातील या देवदूताचे आभार मानायला खरेच माझ्याकडे शब्द नाहीयेत। जीवनदान दिले तुम्ही माझ्या बंधुरायाला, जीवनदान दिले तुम्ही माझ्या बंधुरायाला। उतराई कशी हो मी, शब्द सारे पडते थिटे, आभार तुमचे मानावया। शब्द सारे पडते थिटे, आभार तुमचे मानावया।